नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन मध्ये आपण सुरुवातीलाच आता सगळ्या जिल्हा परिषदांचा कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हाती येत आहेत। प्रत्येक ठिकाणी कोण बाजी मारते हे सुद्धा तुम्हाला तंतोतंत अपडेट आता मिळतेय। लातूर मधला हा कल आता आपण पाहतोय। लातूरच्या पानगाव गणामधून मनसेनं खातं उघडलेलं आहे। पानगाव गणातून मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। 2 जागा लातूरमध्ये मनसेच्या निवडून आलेले आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं मोठी आघाडी मारलेली आहे। महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सोबतच कोकणामध्ये सुद्धा अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुती आणि मवियानं आघाडी मारायला सुरुवात केलेली आहे। कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा महायुतीला मोठं यश आलेलं आहे। पालकमंत्री नितेश राणेंनी विजयोत्सव साजरा केलेला आहे। रायगडमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेतून शिवसेनेचे विकास गोगावले हे विजय झाले होते। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती। रायगड जिल्हा परिषदेतून शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकवलाय, तर अलिबाग जिल्हा परिषदेमध्ये शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहेत। अलिबाग आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर हे सुद्धा विजयी झालेले आहेत। अलिबाग जिल्हा परिषदेचा हा कल आपण पाहतोय। शहापूरचे राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहेत। अलिबाग आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर हे विजयी झाले। अलिबागचा हा जिल्हा परिषदांचा आपण कल सध्या पाहतोय। आवास मतदारसंघातून विजयी घोडदौड सध्या सुरू आहे। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेमधल्या असगोलीतून ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे सुद्धा विजय झाले। भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव हे आता विजय झालेले आहेत। रत्नागिरीमधून ठाकरे गटानं आपला भगवा फडकायला सुरुवात केलेली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कल आता समोर येतोय। असगोलीमधून ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजय झालेले आहेत। तर रायगड जिल्हा परिषदेमधून शिवसेनेचे विकास गोगावले हे विजयी झालेले आहेत। कोकणामध्ये काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी मविया आपलं खातं उघडायला आता सुरुवात करते। कल हळूहळू हाती येत आहेत। कोण कोण उमेदवार विजयी होतात हे सुद्धा आपल्याला दिसतंय। विजयोत्सव साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि उमेदवारांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला जातोय। त्यामुळे आपण आता ही दृश्य पाहतोय। सध्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। त्यामुळे रायगड मधली ही दृश्य आपण पाहतोय। रायगड जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे विकास गोगावले हे विजय झालेले। दंड थोपटून त्यांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली। कार्यकर्त्यांकडून त्यांना हार घातला जातोय, गुलाल उधळला जातोय, सोबतच पेढे सुद्धा एकमेकांना भरवले जात आहेत। फटाक्यांची आतषबाजी सध्या सुरू झालेली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत होती। रायगडमध्ये गोगावले विरुद्ध तटकरे असा सामना पाहायला मिळत होता। तर जिल्हा परिषदेवरती शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकावला आहे। रायगड जिल्हा परिषदेमधून विजय झाल्यानंतर विकास गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। शड्डू ठोकून विजय मिळवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष साजरा केला जातो। विकास गोगावलेंना खांद्यावर बसून त्यांना मिरवणुकीसाठी पुढे नेण्यात येतोय। आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून हार घातला जातोय, गुलालाची उधळण केली जाते, फटाके वाजवले जात आहेत, पेढे एकमेकांना भरवले जात आहेत। रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय। विकास गोगावलेंनी निवडून आल्यानंतर शड्डू ठोकून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकवलाय। रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत रायगडमध्ये पाहायला मिळत होती। रायगड जिल्हा परिषदेची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विकास गोगावले हे विजय झाल्यानंतर सध्या विजयोत्सव साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत खांद्यावर बसून त्यांची मिरवणूक सध्या काढली जाते। त्यांना हार घालत, गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत सध्या घोडदौड सध्या सुरू आहे। आपण एकंदरीत सर्व जिल्हा परिषदांचा निकाल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण
20 जागा होत्या, तर आपण एक परभणीचा आता कल एकदा पाहूयात। वरपुडकरांची मुलगी मुलगा सून पुतण्याचा जिल्हा परिषदेमध्ये पराभव झाला। अतिशय मोठी बातमी सध्या परभणीमधून माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलाय। जेवढे उमेदवार उतरवले होते तेवढे सगळेच्या सगळे पराभूत झालेत। वरपुडकरांची मुलगी मुलगा सून पुतण्याचा पराभव झालेला आहे। परभणीमधून ही अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी। माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलाय। मुलगी सून पुतण्या यांचा पराभव झालेला आहे। जिल्हा परिषदेमध्ये वरपुडकरांना अतिशय मोठा धक्का मानला जातोय। परभणीतली ही बातमी आहे। परभणी जिल्हा परिषदेतला हा कल आपण पाहतोय। वरपुडकरांची मुलगी मुलगा सून आणि पुतण्याचा जिल्हा परिषदेमध्ये पराभव झालाय। परभणीमधली ही बातमी आपण पाहतोय। परभणीचे कल आता सध्या हळूहळू हाती यायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत सर्व जिल्हा परिषदांचे कल आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय। शेठ, सर्वच पक्ष मिळून तुम्हाला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, मात्र पुन्हा एकदा महाड मतदारसंघावर भरत शेठचंच नाव। आम्ही जे काम करतोय जनतेने आम्हाला स्वीकारलंय। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला हे कोण हरवू शकत नाही आहेत। हा माझा दावा होता। माझ्या पूर्ण फॅमिली आम्ही सगळे आमचं हेच म्हणणं आहे की गोरगरीब कष्टकरी शेतकरी कोणी जरी आला तरी तो आपला मतदार असतो, आपल्याला नेहमी सहकार्य करणारा असतो, तेव्हा त्याचा कुठं अवमान होणं आपल्याला शक्य नाही आहे। आणि त्या अनुषंगाने जरी काही झालं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी असतो। प्रसंग हा महत्वाचा आहे की मग त्याच्यावरती आजारपणाचं शाही हा जनतेचा विजय आहे। ऐका, हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम कार्य आणि मेहनत याचा हा विजय आहे। त्यामुळे एकंदरीतच सर्व ठिकाणचे कल आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास काही ठिकाणचं तर कल येऊन विजय सुद्धा संपादित केलेले उमेदवारांची नावं आपल्याला समोर येतात। पैठणमधले सुद्धा कल आता हाती येऊ लागलेले आहेत। पैठण पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाचे 2 तर पवार गटाची एका जागेवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते। पैठण पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार आघाडीवरती आहेत। ठाकरे गटाचे 2 तर पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 जागेवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते। 1 उमेदवार त्यांचा आघाडीवरती आहे। पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। पैठण पंचायत समितीमध्ये ठाकरेंची 2 तर पवार गटाची एका जागेवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते। पैठणमधला हा कल आपण पाहतोय। पैठण पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार आघाडीवरती आहेत। ठाकरे गटाचे 2 तर पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सध्या आघाडीवरती आहे। मराठवाड्यामधला हा कल आहे। पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर पवार गटाचा एका जागेवरती उमेदवार आघाडीवर आहे। तर रायगडची ही आपण आता अपडेट पाहतोय। रायगड तळ गटातून सध्या आपला हा कल हाती आलेला आहे। आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। रायगडमधला हा कल आहे। रायगड थळ गटातून मानसी दळवी या विजयी झाल्यात आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। अजेश, रायगडमध्ये शिवसेनेनं आपलं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं आहे, कारण रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख लढती होत्या त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मंत्रीपुत्र भरत गोगावले यांचे पुत्र जे आहेत विकास गोगावले हे देखील विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर थल मतदारसंघातून मानसी दळवी ज्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत ते नशीब आजमावत होते आणि ते देखील 6,000च्या फरकाने त्या ठिकाणी विजयी झालेले आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर जोरदार मुसंडी जी आहे ती शिवसेनेने या निवडणुकीत मांडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सिद्धेश, अजेश, आपण एकंदरीत बघितलं असेल तर गोगावलेंनी सुद्धा हा विजयाचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचं तोंड भरून कौतुक केलं। महेंद्र दळवींना सुद्धा असाच काहीसा अनुभव आल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र एक प्रामुख्यानं गोष्ट या निमित्तानं महत्त्वाची आहे, ती म्हणजे अशी की रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत होती। नेमकं काय घडलं, कुठे राष्ट्रवादीचं चुकलं आणि तटकरेंची ताकद कुठे कमी पडली?
आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील सिद्धेश, राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती झालेली होती। त्या ठिकाणी महाडच्या नगरपालिकेत प्रवीण दरेकर असतील किंवा सुनील तटकरे असतील यांनी मोठी ताकद लावली होती, मात्र तोही गड भरत गोगावले यांनी जिंकला। याही निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली होती, मात्र या युतीला फटका बसताना रायगडमध्ये दिसत आहे। एकंदरीत शिवसेनेने ज्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली होती आणि शिवसेनेने ज्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतली होती आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले होते, त्याचा फायदा जो आहे तो या निवडणुकीत शिवसेनेला मिळताना दिसत आहे। त्याबरोबर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष जो आहे, ज्याचा कायम दबदबा या रायगड जिल्ह्यात राहिलेला आहे, तो मात्र त्याची पिछेहाट होताना या ठिकाणी दिसत आहे। नक्कीच जसं अजेश तुम्ही म्हणाला तसं शेकापला सुद्धा जबरदस्त फटका या निवडणुकांमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बारामतीमधून शिरसुपळ पंचायत समितीमधून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे सध्या विजयी झालेले आहेत। बारामती जिल्हा परिषदेतल्या सुपे पंचायत समितीमधून सुद्धा उज्ज्वला थोपटे खैरे विजयी झालेले आहेत। बारामती शिरसुपळ पंचायत समितीमधून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे विजयी झालेले आहेत। उज्ज्वला खैरे सुद्धा विजयी झालेले आहेत। आपण पाहतोय सध्या बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल आता सध्या येऊ लागलेले। बारामती शिरसुपळ पंचायत समितीमधून भाजपनं खातं उघडलेलं आहे, तर सुपे पंचायत समितीमधून उज्ज्वला खैरे या विजयी झालेल्या आहेत। शिरसुपळ पंचायत समितीतून भाजपचे अनिकेत गावडे हे विजयी झालेले आहेत, तर सुपे पंचायत समितीमधून उज्ज्वला खैरे या विजयी झालेल्या आहेत। शिरसुपळ पंचायत समिती आणि सुपे पंचायत समितींचा निकाल आता हाती येऊ लागलेला आहे। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेमधल्या आजगोलीतून ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत। विक्रांत जाधव हे भास्कर जाधवांचे पुत्र आहेत। रत्नागिरीमधून विक्रांत जाधव यांनी बाजी मारलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचा भगवा झेंडा जिल्हा परिषदेवरती कायम ठेवण्याचा ठाम निर्धार त्यांनी बांधला होता निवडणुकीच्या आधी, मात्र तोच निर्धार आता खरा होताना पाहायला मिळतोय। रत्नागिरीमधल्या जिल्हा परिषदेवरती ठाकरे गटानं आपलं खातं उघडलेलं आहे। ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत।